नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. आत्ता बुलेटिनमध्ये आम्ही जी बातमी तुम्हाला दाखवणार आहोत ती दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. मुलासोबत जात असलेल्या एका आईला भरधाव कारनं उडवलं. हा अपघात किती भीषण आहे ते आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. अंदाज त्यावरून येऊ शकतो. कारनं दिलेली धडक इतकी जोरदार होती की महिला काही फूट अंतरावर फेकली गेली. काय घडतंय हे कळताच तिचा 4-5 वर्षांचा मुलगा तिच्या मागे धावत गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताची दृश्य चित्रित झाली आहेत. पोलीस या फुटेजच्या आधारे आता फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. केरळच्या मलप्पुरममध्ये ही घटना घडली. या चिमुकल्यानं आईला वाचवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. कार चालकानं किती करकचून ब्रेक दाबले याच्यावरूनच अंदाज येतो ही धडक किती जोरदार असेल. यानंतर आता बातम्या आहेत पहलगाम हल्ल्याबाबतच्या. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIAच्या सूत्रांमार्फत समजते. NIAच्या अहवालात पाक विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल NIA कडून तयार करण्यात आलेला आहे. या अहवालात काय म्हटलेलं आहे बघूया आपण. लष्कर-ए तोयबा, ISI, पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडलेत असं या अहवालात म्हटले. दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती. पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्लाभाईचा यात उल्लेख आहे. दहशतवादी POK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते. ISIच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचण्यात आलं. तर NIAच्या अहवालात काय म्हटलंय हे NIAच्या सूत्रांकडून आम्हाला कळलेलं आहे. तर श्रीनगरमध्ये NIA DG सदानंद दातेंनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक सुरू केलेली आहे. कालपासून दाते श्रीनगरमध्ये आहेत. त्यांनी पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी सुद्धा केली आहे. काल ते पहलगाममध्ये दाखल झाले हल्ल्याचं ठिकाण त्यांनी पाहिलं आणि त्यानंतर आज आता त्यांची बैठक सुरू आहे अधिकाऱ्यांसोबत. तर या बैठकीचे अपडेट्सही आपण बघणार आहोत. मात्र आता पुढची बातमी, भारत पाकिस्तान विरुद्ध आणखी एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेणार आहे. पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे. 71 मध्ये भारतानं पाकिस्तानवर युद्ध सुरू केल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानबरोबर डाक सेवा बंद केली होती. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तानसोबतची डाक सेवा थांबवली होती. ही डाक सेवा बंद होण्याचा परिणाम काय होऊ शकतो बघा. पाकिस्तान सोबत पोस्टल सेवा बंद केल्यानं व्यापार पत्रव्यवहार थांबतील. आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला हा मोठा धक्का असेल. लहान व्यापाऱ्यांना आणि ई-कॉमर्सवर अवलंबून असलेल्यांना डाक सेवा थांबवल्यामुळे धक्का बसेल. राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची ही इकॉनॉमिक स्ट्राईकच्या माध्यमातून रणनीती भारतानं आखली. भारताचा पोस्टमन पत्र घेऊन जाणार नाही तर एक मजबूत संदेश घेऊन जाईल. भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं POKतील मदरसे 10 दिवस बंद ठेवण्यात आलेत. POK मध्ये 1000हून अधिक मदरसे आहेत, ते 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेत. पाकिस्तानचे नेते पोकळ धमक्या देत आहेत. मात्र इकडे मदरशांमध्ये भीतीही निर्माण झाली आहे. POK मधले मदरसे 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेत. तर भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीर अर्थात POK मध्ये भीतीचं वातावरण आहे. POK मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली. जवळपास
1000 मदरसे बंद करण्यात आलेत. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्य पाहायला मिळतंय. भारताच्या भीतीमुळे पीओकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती दिसते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठी रणनीती आखली. पाकड्यांची जमीन, पाणी आणि हवेतही कोंडी केली. नेमकी भारताची रणनीती काय आहे बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारताचा प्लॅन, एक घाव तीन तुकडे. जमीन, पाणी, हवेतही पाकिस्तानची कोंडी. भारताचा स्ट्राईक, पाक कंगाल होणार. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केली. आधी सिंधू करार रद्द करत पाकिस्तानला तगडा झटका दिला, तर दुसरीकडे वाघा आणि अटारी बॉर्डर बंद करत देशातून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली. हे कमी होतं की काय? आता भारतानं थेट पाकिस्तानची हवाई कोंडी केली आहे. त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे पाहूया. हवाई हद्द बंद केल्यानं पाकिस्तानला दरमहा $2,28,00,000 तोटा. थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया प्रवासाला वेळ लागणार. दक्षिण आशियाई देशांसाठी चीन, थायलंड मार्गे जावं लागणार. प्रवासाचा खर्च वाढल्यानं पर्यटक घटण्याची शक्यता. पाकिस्तानचा दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार मंदावण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतानं पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली. आतापर्यंत भारतानं वेगवेगळे स्ट्राईक करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलंय. सिंधू जलकराराला स्थगिती देत पाकिस्तानची पाणी कोंडी. वाघा अटारी बॉर्डर बंद करून दुसरा धक्का दिला. पाकिस्तानी उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानी यूट्यूबरचे अकाउंट हटवले. लष्कराला खुली सूट देऊन युद्ध सज्जतेचे संकेत दिले. वॉटर स्ट्राईक नंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्तान सरकारनं हवाई हद्दबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारतानंही पाकिस्तानला जशास तसं नव्हे तर त्यापुढे जाऊन उत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तान केवळ पाण्या वाचून नव्हे तर आता आर्थिक कोंडी झाल्यानं पैसाठी तडफडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर आता बातम्या पाहूयात. वॉर 50. पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात. सुरक्षा एजन्सीनं याला महिनाभरापूर्वी अटक केली होती. पठाण खान असं पकडण्यात आलेल्या या आरोपीचं नाव आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करायचा. त्यानं भारत-पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवली. पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली. त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FMवर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे, ज्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र वजनानं हलकं, वेगवान आणि तितकंच घातक आहे. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय. भारतावर 10 लाखाहून अधिक वेळा सायबर हल्ले झालेत. पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सना लक्ष्य करण्यात आले. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. अझरबैजान देशानं पाकिस्तानला खुला पाठिंबा दिलाय. पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केली आहे. युद्धाऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचं आवाहन सुद्धा केलंय. यापूर्वी तुर्की आणि चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिलाय.
बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत. सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतलेत. त्यानंतर बिलावल भुट्टोने युद्धाची भाषा केली. हाफिज सईद पुन्हा एकदा भारताच्या रडारवर आलाय. हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतोय. त्याच्यावर अमेरिकेनं 50 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. लष्करी तोयबाचा संस्थापक हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. यानंतर बातमी आहे बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर बाबतची. पूजा खेडकर तब्बल 9 महिन्यांनी समोर आली आहे. यावेळी तिनं आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय. पूजा खेडकर आज दिल्ली क्राईम ब्रांच समोर चौकशीसाठी हजर झाली. त्याआधी तिनं सर्व आरोप फेटाळलेत. खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याप्रकरणी UPSCनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. क्लिअर करायचं की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिले, नाव बदललंय. हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत. हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर बोलल्या गेल्या. तर पूजा खेडकरनं आपल्यावरचे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हटलेलं आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. राजकीय विश्वातून परळीतल्या कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे दोघेही उपस्थित आहेत. दोघे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. काल न्यायालयाच्या कोनशिला समारंभावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसले होते. आता आज पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमात दोघेही मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसतात. धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. प्रकृती अस्वस्थामुळे ते सर्व कार्यक्रमांपासून दूर होते असं सांगितलं जात होतं. आज आता पुन्हा एकदा दोघेही बहीण भाऊ एकत्र आलेत. यानंतर आता बातम्या बघूया टॉप 50. रामराजे निंबाळकरांना मोठा धक्का बसलाय. कारण सातारच्या वडूज पोलिसांनी रामराजेंना समन्स बजावले. उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश रामराजेंना देण्यात आले. मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजेंना चौकशीसाठी समन्स बजावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा क्रमांक 1 वर राहिला पाहिजे. निवडणुकीत कुणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये असं विधान खासदार अशोक चव्हाणांनी केले. अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण काका जगताप यांचं गुरुवारी रात्री पुण्यात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर अहिल्यानगरच्या अमरधाम इथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील. मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली. पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक केली. तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं अटक केली आहे. दिल्लीतील पावसाचा विमान वाहतुकीवर परिणाम झालाय. आमची ग्राउंड टीम सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रयत्नशील आहे असं विमानतळ प्रशासनानं सांगितलंय. पुण्यातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी 25 किलोमीटरचा नवीन महामार्ग बांधण्यात येतोय. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत या 6 पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारनं मान्यता दिली. या कामाला 5300 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या महामार्गाचं काम लवकरच सुरू होईल. मृत मतदारांच्या नावे बनावट मतदान केल्याच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं यावर तोडगा काढलाय. आयोग इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मृतांच्या नावाची यादी महानिबंधकांकडून मागवणार आहे. यादी आल्यानंतर बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून खातरजमा केली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव यादीतून कायमचं गाळलं जाईल. सोन्याची मागणी घटली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्याची मागणी 15% घसरून 118.1 टनापर्यंत खाली आली. वाढत्या किमतींमुळे सोन्याचं मूल्य 22% नी वाढलेलं आहे असं जागतिक सुवर्ण परिषदेनं सांगितलंय.
दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे उकाड्यापासून दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे. तसंच उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात गेले काही दिवस पाऱ्यानं 40 पार केली, मात्र आता ढगाळ वातावरण तयार झालं असून संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्येही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पारा 40च्या वर गेलाय. तर सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच आहे. पुण्याचा पारा ही 43 अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान असल्यानं संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष करून मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.